नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि विद्यार्थी मित्रांनो, आजची जी काय चालू घडामोडी आहे किंवा आपलं हे जे लेक्चर आहे या लेक्चरमधून आपण काय करणार आहोत की एखादा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं असलेलं जे काय स्पष्टीकरण आहे हे स्पष्टीकरण आजपासून तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी आपले जे काय लेक्चर आहेत ते व्यवस्थित बघा। नॉर्मल थोडासा मोठा व्हिडिओ होऊ शकतो दररोजच्या पेक्षा मी म्हणत आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, याचं स्पष्टीकरण देण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्या समोर हे प्रश्न घेऊन आलेलो आहे। तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन हा जो दिवस आहे हा दिवस आपण कोणत्या तारखेला साजरा करतो? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे बघा 9 डिसेंबर आहे। किती डिसेंबर आहे मित्रांनो? 9 डिसेंबर त्याचं उत्तर आहे, म्हणून आपलं ऑप्शन नंबर हे पहिलं बरोबर असणार आहे। ओके, आता या प्रश्नाच्या रिलेटेड माहिती बघूयात, व्यवस्थित समजून घ्या। आता आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिन हा जो आहे तो कोणत्या तारखेला साजरा केला जातोय? तर तो साजरा केला जातोय 9 डिसेंबर या दिवशी। आणि हा जो दिवस आहे हा दिवस कोणत्या संस्थेने घोषित केला की हा दिवस आजपासून किंवा या वर्षापासून तो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन असेल? तर ते 2003 ला घोषित केलं होतं। आणि कुणी घोषित केलं होतं? तर संयुक्त राष्ट्र संघटनेने, आय से इन इंग्लिश युनायटेड नेशन। ओके, आता मला कमेंट करून सांगा की आंतरराष्ट्रीय किंवा मग संयुक्त राष्ट्र संघटना जी आहे ही संघटना कोणत्या ठिकाणी हिचं मुख्यालय आहे आणि तिची स्थापना कधी झाली होती? तेवढं मला मित्रांनो कमेंट करून सांगा। बघा, आता या दिवसाचा उद्देश काय आहे? तर भ्रष्टाचार विरोधी जागृती निर्माण करण्यासाठी किंवा जनजागृती वाढावी आणि त्याचबरोबर आपली जी काय नैतिकता आहे ती टिकवून ठेवणे किंवा नैतिक जबाबदारी आपली काय आहे हे थोडंसं विचारात घेऊन आपण काम केलं पाहिजे, हा उद्देश हा दिवस देतोय। आणि त्यानंतर पुढे बघा, तर 2025 ची जी काय थीम आहे ती थीम काय सांगते ते एकदा बघूयात। तर लक्ष द्या, थीम व्यवस्थित समजावून सांगतो। इन्व्हाइटिंग म्हणजे इन्व्हाइट केलं जात आहे, आमंत्रित केलं जात आहे विथ यूथ। कुणाला आमंत्रित केलं जात आहे? यूथला, तरुणांना। आणि कशासाठी? तर अगेन्स्ट करप्शन, करप्शनच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी काय केलं जात आहे? आमंत्रित केलं जात आहे। क्लिअर? इथपर्यंत लक्षात आलं सर्वांना? आणि पुढे म्हटलंय की शेपिंग टू वर्ड्स इंटेग्रिटी। आणि बघा, इंटेग्रिटीचा अर्थ काय होतो? तर इंटेग्रिटी म्हणजे अखंडता, अखंडता टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला आमंत्रित केलं जात आहे। आणि करप्शन याच्या माध्यमातून काय झालं पाहिजे? तर कमी झालं पाहिजे, म्हणजे थोडक्यात नष्ट झालं पाहिजे, हा उद्देश या ठिकाणी लक्षात घेतलाय। ही थीम आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाते। आणि त्याचबरोबर संदर्भ काय बघा, तर जागतिक स्तरावर विवाह आणि त्याचबरोबर समाजाला भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये एकत्र आणण्याचा हा जो संदर्भ आहे किंवा हा जो रेफरन्स आहे हा इथे आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे। हे झालं पहिल्या प्रश्नाचं विश्लेषण। आता आपण थोडंसं पुढे जाऊयात। नंतरचा जो काय प्रश्न आहे तो बघा। एक गाव एक पानवाटा हे आता एक पुस्तक आहे, द टायटल ऑफ बुक। आणि हे जे पुस्तक आहे मित्रांनो, हे पुस्तक कोणत्या लेखकांनी लिहिलेलं आहे ते सांगायचंय। आणि ज्या लेखकाचं काय झालं होतं तर नुकतंच निधन झालं होतं, हा एक महत्त्वाचा उद्देश आहे सर्वांनी। तर हा एक महत्त्वाचा इथे काय आहे मित्रांनो उद्देश आहे, तर तो आपण समजून घेतला पाहिजे। इथे काय म्हटलेलं आहे की एक गाव एक पानवटा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे आणि ज्या लेखकांचं नुकतंच निधन झालेलं आहे, हा प्रश्न 100% आपल्याला विचारला जाऊ शकेल। त्यांचं नाव काय आहे? बाबा आढाव असं नाव आहे मित्रांनो। यांचं नुकतंच निधन झालेलं आहे। आणि बाबा आढाव यांच्या संदर्भामधली जी काय पूरक माहिती आणि परीक्षेसाठी गरजेची माहिती कोणती आहे ती एकदा बघूयात। कारण पुस्तकांची नावं विचारले जात आहे म्हणजे त्यांची आपल्याला ग्रंथसंपदा माहिती पाहिजे आणि ती ग्रंथसंपदा मी तुम्हाला सांगणार आहे। चला, वेळ न घालता आपण त्यांच्याबद्दल माहिती पाहूयात। त्यांचं जर नाव पाहिलं मित्रांनो तर बघा, नाव आहे बाबासाहेब, काय नाव आहे? बाबासाहेब पांडुरंग आढाव। आणि त्यांचा जन्म 1 जून 1930 ला झालाय आणि त्यांचा मृत्यू 8 डिसेंबर 2025 ला झालाय।
आणि त्यांचं शिक्षण जर पाहिलं तर आयुर्वेदिक या क्षेत्रामध्ये त्यांनी वैद्यकीय पदवी संपादन केली होती, म्हणजे ते BAMS होते. काय होते ते? BAMS डॉक्टर होते मित्रांनो. आणि त्यांची ग्रंथ संपदा पाहिली तर त्यांचं एक पुस्तक आहे, एक गाव एक पानवठा, म्हणजे हे समतेचा संदेश देत आहे. जाती व्यवस्था बंद करण्याचा हा मुद्दा आहे. आणि पुढे सत्य शोधनाची वाटचाल ही एक त्यांचं पुस्तक आहे. नंतर सुंबरान हे दुसरं पुस्तक आहे, IMP पुस्तक आहे मित्रांनो. आणि त्यानंतर हमाल पंचायत हे देखील IMP पुस्तक आहे. तर अशा प्रकारचे त्यांचे जे काय पुस्तकं, हे पुस्तकं आपल्याला परीक्षेला विचारली जाणार आहेत, म्हणून हे देखील आपल्याला लक्षात ठेवावे लागणार. आता त्यांचे पुरस्कार परीक्षेला विचारले जातात. त्यानंतर हा आहे पुण्यभूषण पुरस्कार 2006 मिळालेला, आणि हा IMP पुरस्कार आहे. मॅन ऑफ द इयर नावाचा पुरस्कार आहे, जो या ठिकाणी 2007 मिळाला होता. आणि कुणी दिला होता? द वीक नावाचं एक मॅगझिन आहे, त्या मॅगझिनने हा पुरस्कार दिला होता. म्हणजे हे मॅगझिन हा पुरस्कार देतो मित्रांनो. सामाजिक जीवन गौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आलेला होता. त्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया सोशल इम्पॅक्ट जीवन गौरव पुरस्कार 2011 मिळाला होता. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. बघा, आसिम मुनीर ही जी व्यक्ती आहे, आसिम मुनीर यांची नियुक्ती कोणत्या देशाच्या संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून झालेले आहे. म्हणजे आसिम मुनीर हे जे आहेत, हे 2025 पासून संरक्षण दलाचे प्रमुख असणार आहेत. परंतु कोणत्या देशाचे? तर त्याचं करेक्ट उत्तर पाकिस्तान आहे मित्रांनो. हे पण लक्षात घ्या. हा एक संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणून ते परीक्षेला विचारलं जाण्याची शक्यता आहे. आता बघा, भारताने ऑपरेशन सागर बंधू हे जे ऑपरेशन आहे, या ऑपरेशनच्या माध्यमातून फील्ड हॉस्पिटल जे काय आहेत, हे फील्ड हॉस्पिटल कोणत्या देशामध्ये उभारले आहेत असा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे श्रीलंका. याच्याबद्दल रिलेटेड माहिती बघा आता, की या ऑपरेशनचा मुख्य उद्देश काय आहे तो बघा. तर नैसर्गिक आपत्तीग्रस्त लोकांचे तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी हे जे ऑपरेशन आहे, हे ऑपरेशन उपलब्ध करण्यात आलेलं आहे. त्याचं जर आपण स्थान पाहिलं मित्रांनो, म्हणजे ठिकाण, कोणत्या ठिकाणी हे ऑपरेशन सुरू केलं आहे, तर श्रीलंकेतील चक्रीवादळ या प्रकारासाठी किंवा प्रभावित झालेला जो काय प्रदेश आहे चक्रीवादळाने, त्या प्रदेशामध्ये हे ऑपरेशन राबवलं जाणार आहे. आणि चक्रीवादळाचं नाव होतं मित्रांनो दितवा. हे दितवा चक्रीवादळ कोणत्या देशामध्ये आलं होतं असा देखील प्रश्न पडतो. आणि भारतीय पथकाचा विचार केला तर त्यामध्ये वैद्यकीय टीम असेल. वैद्यकीय टीममध्ये कोण असतील? तर डॉक्टर्स असतील, नर्स असतील, आणि इतर काय सपोर्टिव्ह जो काय स्टाफ आहे तो स्टाफ असणार आहे. आणि पुढे चला, सेवांचा जर विचार केला, उपचार केला जाणार आहे, औषधे दिली जाणार आहेत, आणि प्राथमिक आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे, आणि आपत्कालीन लोकांची काळजी देखील घेतली जाणार आहे. हा सगळा जो काय या ठिकाणी सेवेचा भाग आहे तो दिसून येतोय. आणि पुढे बघा, NCCN म्हणजे ज्याला नॅशनल कॉन्फ्रेहेन्सिव्ह कॅन्सर ज्याला एन वरून काय म्हणता येईल आपल्याला, तिथे एक मला आठवण आहे तो शब्द मित्रांनो, तो तुम्ही बघून घ्या समजा, पण ह्याचा उद्देश मी समजून सांगतो. ऐका आता, की NCCN काय करणार आहे माहिती आहे का? तर हिचा एक महत्त्वाचा उद्देश आहे की मुख्य अधिकारी, अगोदर समजून घेऊ, प्रश्न समजून घेऊ. मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली या संस्थेवरती? तर त्यांचं करेक्ट उत्तर आहे रेणुका अय्यर यांची नियुक्ती केली. आणि ह्या संस्थेचा उद्देश काय आहे मित्रांनो? तर या संस्थेचा उद्देश आहे की देशामध्ये किंवा मग आपण म्हणू आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे कॅन्सर ग्रहित किंवा ग्रसित असे जे काय पेशंट आहेत, या पेशंटला त्यांच्या लक्षणाविषयी म्हणजे थोडक्यात जागरूकता निर्माण करणं, किंवा त्यांचे जे काय लक्षणं आहेत त्या संदर्भामध्ये त्यांना माहिती देणं, किंवा कशा पद्धतीने आपण कॅन्सरला हरवू शकतो, हा सगळा जो काय मुद्दा आहे तो आपल्याला दिसून येतोय. ओके, असं. आणि मग याच्या जे काय CMO आहेत, या कोण असणार आहेत? तर या आता डॉक्टर रेणुका अय्यर असणार आहेत, ज्या भारताच्या आहेत, ज्याला तुम्ही चीफ मेडिकल ऑफिसर असं म्हणता. आणि आपण लगेच पुढे जाऊयात. बघा, जगप्रसिद्ध वास्तुविशारद फ्रँक गेहरी हे कोणत्या देशाचे आहेत? तर ते कॅनेडियन आणि त्याचबरोबर अमेरिकन आहेत.
असं त्यांच्याकडे काय आहे, नागरिकत्व आहे आणि म्हणजे त्या देशाचे आहेत. आणि पुढे काय म्हटलंय बघा, अभया ब्रिगेड नावाची ही एक मोहीम आहे आणि या मोहिमेची किंवा आपण म्हणू उपक्रम आहे, या उपक्रमाची घोषणा केली आणि कोणत्या राज्याने केली तर बिहारने केली मित्रांनो, लक्षात राहू द्या. ओके, आता त्यानंतर बघा त्या मोहिमेचा उद्देश काय आहे, कोणत्या मोहिमेचा उद्देश मी सांगायलोय तुम्हाला, तर या मोहिमेचा उद्देश सांगायलोय मित्रांनो, लक्षात घ्या. ओके, तर ही मोहीम आहे ती, एक मिनिट हां. तर आता ही मोहीम आहे ज्याला तुम्ही अभया ब्रिगेड असं म्हणत आहात. मग ही जी अभया ब्रिगेड आहे, ही अभया ब्रिगेड महिला आणि मुलींची सुरक्षितता यासाठी प्रामुख्याने सुरू केलेली काय आहे, योजना आहे. आणि मित्रांनो, शहरी भागातील असतील आणि ग्रामीण भागातील मुली असतील किंवा महिला असतील, त्यांच्या सुरक्षतेसाठी जबाबदारी घेतली जाणार आहे. स्थापना बघा, प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये ते पथक असणार आहे. आणि पुढे बघा, सदस्य कोण असतील तर पोलीस अधिकारी असतील आणि त्याचबरोबर स्थानिक महिला स्वयंसेवक देखील त्याच्यामध्ये घेतले जाणार आहेत. महत्त्व बघा, महिला विरोधी गुन्ह्यांवर त्वरित काय केलं जाणार आहे, मदत आणि सुरक्षिततेचे जे काय उपाय आहेत ते राबवले जातील. पुढे जाऊयात आपण. अलीकडेच उद्घाटन करण्यात आलेला शोक बोगदा, हा जो बोगदा आहे तो कुठे आहे बोगदा, तर तो लडाखला आहे मित्रांनो. या बोगद्याविषयी आपल्याला माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. तर हा शोक नदीलगत असल्यामुळे त्याला ते नाव देण्यात आलेलं आहे. आणि त्याचं किलोमीटर जर पाहिलं तर अंदाजे जर पाहिलं तर 7.5 किलोमीटर पर्यंत याची जी काय लांबी आहे ती लांबी आपल्याला बघायला मिळेल. आणि आपण पुढे जाऊयात. बघा, DSDBO हा रस्ता आहे, या रस्त्याचा जो काय मार्ग आहे, ओके, दारबुक शोक DBO हा रस्ता आहे किंवा हा मार्ग आहे. DBO हा जो मार्ग आहे मित्रांनो, हा वर्षभर खुला ठेवण्याकरिता ही जी हा जो बोगदा आहे, हा बोगदा प्रामुख्याने तयार केलेला आहे. महत्त्व बघा, भारताच्या सीमेवरील लष्करी जे काय आहेत, लष्कर जे काय आहेत त्यांना जलद गतीने काय करता यावी, हालचाल करण्यात यावी त्यासाठी. आणि कोणत्या संस्थेने उभारला आहे, तर ज्या संस्थेला आपण बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन, इन शॉर्ट BRO असं आपण त्याला म्हणू शकतो. नंतर पुढे बघा, युनेस्को ही एक संस्था आहे आणि युनेस्कोच्या इंटरनॅशनल कल्चर हेरिटेज या समितीने काय केलंय की 20व तिचं अधिवेशन झालं होतं. तर ते जे अधिवेशन आहे ते अधिवेशन कुठे झालं होतं, तर नवी दिल्ली या ठिकाणी झालं होतं. ओके, हे पण लक्षात राहू द्या. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. आता लक्ष द्या, नवी दिल्ली म्हणजे भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आयोजन झालंय. 8 ते 13 डिसेंबर या दरम्यान हे आयोजन झालं होतं. आणि त्याचबरोबर लक्ष द्या, आता विशाल व्ही शर्मा हे जे आहेत हे अध्यक्ष होते मित्रांनो, या प्रामुख्याने या इनिशिएटिव्हचे किंवा मग या समितीचे अध्यक्ष होते. ओके, ICH समितीचे अध्यक्ष. आणि हे जे आहेत विशाल व्ही शर्मा जे आहेत हे युनेस्कोचे सदस्य आहेत मित्रांनो, स्थायी प्रतिनिधी आहेत तिथले. उद्दिष्ट काय होतं बघा, अमूर्त सांस्कृतिक जो काय वारसा आहे त्या वारशाचं संरक्षण करणं हे त्याचं उद्दिष्ट होतं. सहभाग भारताने त्याला होस्ट केलं होतं. नंतर सहभाग कोणता देश होते बघा रे, तर पॅराग्वे आहे आणि त्याचबरोबर फ्रान्स, पेरू इत्यादी सर्व देश आहेत. हे जे पॅराग्वे आहेत आणि पेरू आहे हे पेरू आणि पॅराग्वे ब्राझीलच्या जवळ किंवा लगत असलेले राष्ट्र आहेत. या पेरू देशातून ॲमेझॉन नावाची जी काही नदी आहे, ठीक आहे, ॲमेझॉन नावाची जी नदी, या नदीचा उगम झालेला आहे. लक्षात राहू द्या बघा. ओके, जी जगातली सर्वात मोठी नदी. आता पुढे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी हा गेम आहे. हा जो गेम्स आहे, हा गेम या गेममध्ये किंवा या स्पर्धेमध्ये कोणत्या विद्यापीठाने बाजी मारली, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो, तर चंदीगड विद्यापीठाने बाजी मारली. चंदीगड हे 1 नंबरला होतं विद्यापीठ. आणि त्यानंतर लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी ही जी आहे ही 2ऱ्या क्रमांकावर होती. आणि त्याचबरोबर गुरु नानक देव युनिव्हर्सिटी ही 3ऱ्या क्रमांकावर आहे. म्हणून अशा प्रकारे त्यांनी काय केले, तर बाजी मारलेली आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. विजेता कोण ठरलाय, तर चंदीगड युनिव्हर्सिटी ठरली. याच्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. बघा, जर पदकांचा विचार केला, एकूण किती पदके,
चंदीगड युनिव्हर्सिटीला मिळाले तर 67 पदकं मिळाले. त्याच्यामध्ये बघा की सुवर्ण पदक मिळाले आहेत 42 आणि रौप्य पदकं मिळाले 14 आणि कांस्य पदकं 11 मिळाली आहेत मित्रांनो. आणि कोणत्या शहरामध्ये आयोजन करण्यात आलं होतं? जयपूर आहे, अजमेर आहे, उदयपूर आहे, जोधपूर आहे, बिकानेर, कोटा आणि भरतपूर या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं. अशा प्रकारे हा आपला शेवटचा प्रश्न आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला प्लीज एकदा कमेंट करून सांगा मित्रांनो. तुमच्यासाठी दररोज वेगवेगळ्या स्वरूपाचे आपण लेक्चर्स घेऊन येतो. हे मिस करू नका लेक्चर्स. हे तुमच्यासाठी खूप गरजेचे असे लेक्चर्स आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.